ठरेल। आता वळूया मिथुन राशीकडे। या काळात मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या स्पष्ट बोलण्याचा प्रभाव वाढताना दिसेल। तुमच्या बोलण्याला लोक गंभीरतेने घेतील। तुमची उपस्थिती प्रभाव दाखवेल। विचार मोकळेपणाने मांडू शकाल। विचारांमध्ये स्पष्टता राहील। समोरच्यावर चांगला प्रभाव पडेल। कामाच्या ठिकाणी मेहनत दिसून येईल, त्याचं कौतुकही होईल। तसंच इतर काही नवीन जबाबदाऱ्या सुद्धा मिळू शकतात, ज्या प्रगतीची संधी निर्माण करणाऱ्या ठरतील। तुमच्यासाठी उपाय म्हणजे सूर्याष्टकाचं पठण करणे, किंवा सूर्याष्टक म्हणता येत नसेल तर कमीत कमी ऐकणे, हे सुद्धा तुमच्यासाठी लाभदायक ठरेल। आता वळूया कर्क राशीकडे। मनाला शांतता लाभण्यासाठी प्रयत्न करावेत। हा काळ गोष्टी हळूहळू योग्य मार्गावर आणेल। जे कामं आधी अडकलेले वाटत होते त्यात आता हालचाल दिसेल। परिस्थिती सुधारताना जाणवेल। कामकाजात पकड मजबूत होईल। प्रयत्न आता फळ देऊ लागतील। नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात, ज्या पुढे जाऊन फायदा देतील। जर सरकारी कामात गुंतलेले असाल तर त्यातही प्रगतीचे संकेत मिळत आहेत। संयम ठेवल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल। आत्मविश्वास वाढेल। कर्क राशीच्या लोकांनी गरजू लोकांना गहू दान केल्याने त्यांना लाभ होईल। सिंह रास। हा काळ आणि परिस्थिती जर तुम्ही योग्य प्रकारे समजून घेतली तर ती तुमच्या प्रगतीसाठी पूरक ठरेल। गोष्टी हळूहळू अनुकूल होताना दिसतील, पण फक्त नशिबावर अवलंबून राहणं योग्य नाही। प्रयत्न सुरू ठेवणं गरजेचं आहे। कामाच्या बाबतीत चांगली पकड ठेवू शकाल। निर्णय घेताना आत्मविश्वास दिसेल। मध्येच कुठेतरी फिरायला जाण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे मन ताजतवानं होईल। सातत्य तुमच्या कृतीमध्ये ठेवल्यास हा काळ भविष्यासाठी मजबूत पाया तयार करून देऊ शकतो। फक्त तुम्ही जे काम करताय त्यात सातत्य ठेवणं गरजेचं आहे। तुम्ही कुठला उपाय करायचा आहे? भगवान सूर्याला कुंकू मिसळीत अर्घ्य अर्पण करायचं आहे। अर्थात तांब्याचा एक कलश घ्यायचा, त्याच्यामध्ये कुंकू टाकायचं आणि हे पाणी, हे जल सूर्यनारायणाला अर्पण करायचं, बरोबर सूर्योदयाच्या वेळेला। कन्या रास। आर्थिक लाभ होतील, तसंच यशही मिळेल। सहकारी पूर्ण सहकार्य करतील। प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकण्याचा सल्ला दिला जात आहे। विचार न करता कोणताही निर्णय घेणं मात्र टाळा। अचानक काही लहान अडचणी समोर येऊ शकतात, त्यामुळे सतर्क राहणं आवश्यक आहे। वाहन चालवताना पूर्ण जागरूकता ठेवा। कोणतेही मोठे धोके घेऊ नका। आर्थिक बाबतीत विशेष लक्ष द्यावं लागेल, कारण छोटी चूक सुद्धा नुकसान करू शकते। या काळात शहाणपणा आणि सतर्कता तुम्हाला योग्य मार्गावर ठेवतील। तुमच्यासाठी उपाय म्हणजे सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करणं, म्हणजेच काय, जल अर्पण करणं आणि त्या पाण्यामध्ये कुंकू मिसळणं। हा उपाय तुम्हाला रोज सकाळी बरोबर सूर्योदयाच्या वेळेला करायचा आहे। तुळ रास। मनात सकारात्मक विचार येतील। हा काळ नातेसंबंधांच्या बाबतीत थोडा संवेदनशील राहू शकतो, जिथे छोटी गोष्टही परिणाम करू शकते। वागण्यात थोडा कडकपणा आणि स्वतःची